संघाचा जो खेळाडू होता मॅन ऑफ द मॅच मागाशी ज्याला दिली होती, नंतर त्याला आपण गॉगल देऊ. समीरजी मालकर, वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष समीर मालकर, रुपेश मालकर, संजयजी मालकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. यश मालकर, संजयजी मालकर, निखिल पाटील, निखिल पाटील यांना विनंती आहे आपलं स्वागत इथे करण्यात येईल. निखिल पाटील खरं तर माजी सरपंच पण आहेत टेंबरी गावचे आणि आत्ताचे विद्यमान सदस्य आहेत. निखिल पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. खरं तर काही वेळा असं होतं ना की हारूनही आपण जिंकतो. खरं तर निखिल पाटीलने सगळ्यांचीच मनं इथे जिंकली. टाळ्यांच्या गजरात करता त्याच्या खेळीचं स्वागत केलं गेलं. निखिल पाटील नाराज असतील थोडे, कारण सगळ्यांनाच वाटतं आपण जिंकावं, पण शेवटी हार जीत होती राहती इथे मालतोय. निखिल काय वाटलं? मॅच तू जबरदस्त बॅटिंग करत होता, शेवटच्या 2 बॉलमध्ये काय झालं? खूप दमलेलो आणि शेवटच्या मॅच खरी तर टीमची माझ्यावरती खूप अपेक्षा होत्या आणि प्रत्येक वेळी अपेक्षा असतात टीमच्या, पण मी टीमसाठी काय करू शकलो नाही. त्याच्यामुळं टीमचे पहिले मनापासून आभार मानतो. आणि बॅड लक आमचे समोरची टीम पण चांगली होती. स्कोर भरपूर होता, 75-76 रन म्हणजे भरपूरच रन आहेत आणि त्या ह्याच्यात आम्ही चेस करत आणलेल्या. आणि बंटी क्षीरसागर आमचा आक्रमक फलंदाज होता आणि तो लवकरच बाद झाला. त्याची जर अजून साथ मिळाली असती तर आम्ही मॅच नक्कीच जिंकलो असतो. धन्यवाद. खरं तर बॅड लक थोडेसे निखिल पाटील. पुढच्या टुर्नामेंटसाठी, पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. इथे आपण पाहतोय निखिल पाटील माजी सरपंच आणि सदस्य आणि एक चांगले खेळाडू. प्रदीप चोरगे, वाशिवली यांना विनंती आहे व्यासपीठावर या. हरीश साळुंके या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर या. मैदानामध्ये जाऊया. खरसुंडी आणि चावणे यांच्यामध्ये मॅच. खरसुंडी संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय कुणाल बारसकर. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. तुषार पाटील आणि भावे दिलीप ठाकूर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये. चावणे संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चावणे आणि खरसुंडी अशी लढत पाहतोय. टॉस जिंकला खरसुंडी टीमनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला चेस करायचं आहे आणि कुणालच्या हातामध्ये पहिलं षटक. बॅक टू द बॉलर, सरळ बॅटनं खेळलेला बॉल. फॉलो थ्रूमध्ये कुणालची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चौथा बॉल मेडन टाकण्यामध्ये यश मिळालं ते कुणालला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. एक फिल्डर मिड विकेटमध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल एक वेगवान गोलंदाज आहे. राऊंड विकेटनं मारा करतो. या वेळेला ताकदीचा वापर केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंग. या सिंगलच्या मदतीनं दिलीप ठाकूर, एक अत्यंत विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, तो स्वतःचं खातं उघडतोय. कुणाल बारसकरचं पण कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर त्याचं कमबॅक पाहिलं. 4 बॉलवरती केवळ 4 धावा खर्च केल्या आणि चावणे संघाची धावसंख्या आहे ती 10. तुषार पाटील एक अत्यंत विस्फोटक बॅटर आहे. मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणि खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त मनगटाचा वापर केला. मिडविकेटमध्ये खेळलं. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. अति घाई संकटात घेऊन जातीये. दिलीप ठाकूरची मोठी विकेट जातीये. पहिला धक्का बसतोय चावणे संघाला. शेवटच्या बॉलवरती दिलीप ठाकूर रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला. ही मोठी विकेट गमावली आहे चावणे संघानं. ज्या फलंदाजाकडून फार अपेक्षा होत्या तो स्वस्तामध्ये बाद झालाय. प्रेम भिलारे या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. चांगला पॅरलल थ्रो त्यांना दिला. तितकंच चांगलं गॅदरिंग कुणाल बारसकरचं पाहायला मिळालं.
आणि रनआउट स्वरूपामध्ये एक विकेट गेली आहे, ती फलंदाजी करणाऱ्या चावणे संघाची. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सावंत तिसऱ्या क्रमांकावरती या खेळाडूला प्रमोट केलंय. चांगली बॅटिंग करावी लागेल. तिसऱ्या क्रमांकावरची जबाबदारी ही फार मोठी असते आणि ती जबाबदारी ओळखून त्याला खेळावं लागेल. मयुरेश भौडच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. एक चांगला दर्जाचा खालापूर तालुक्यातील ऑलराऊंडर मयुरेश भौड स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. समोर जी क्रेटा कार आहे त्या चालकाला विनंती आहे की गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे, आपण इकडे घेऊन यावी. समोर जी क्रेटा कार आहे त्या चालकाला विनंती आहे की गाडी आपण या ठिकाणी घेऊन यावी. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मॅक्झिमम 3 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोर टाकला, तदनंतर थोडंसं टॉस केलं. विकेट किपिंग फार चांगली पाहायला मिळते आणि डॉट बॉल आलाय. या ओव्हरमधला, या इनिंगमधला हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सावंत तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. चांगलं खेळावं लागेल. चांगली पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या खालच्या भागाला ब्रश झाला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरनं प्रयत्न चांगला केला होता, परंतु प्रयत्नांना त्याच्या यश नाही आहे आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. सिंगलच्या मदतीनं प्रशांत सावंत स्वतःचं खातं उघडतोय आणि 12 धावा या चावणे संघाच्या धावफलकावरती. मयुरेश भौड आत्तापर्यंत 150 चेंडू या संपूर्ण स्पर्धेमधील SDP ट्रॉफी 2026 मधील डिलिव्हर्ड झालेत. 151वा चेंडू डिलिव्हर्ड केला जाईल. सरळ बॅटनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला काढलाय, परंतु त्या ठिकाणी थोडासा नैसर्गिक व्यत्यय आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट कव्हरमध्ये बरीच मोठी गॅप होती. या गॅपमधून एक तंत्रशुद्ध फटका आपण पाहिला, तो फलंदाज तुषारच्या बॅटमधून. तुषार आतापर्यंत सावरतोय चावणे टीमला. तुषारच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. एक षटकार आपण पाहिलाय आतापर्यंत. खोलवर टप्प्याचा बॉल, ही चांगली रणनीती म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या खरसुंडी संघाकडून, कारण खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये टाकले जात आहेत. कारण खरसुंडी टीमनं या अगोदरच्या 2 सामन्यांचा अभ्यास केलाय. आखूड टप्प्याचे बॉल किंवा बाउन्सर जर असतील तर त्याच्यावरती प्रहार चढवले जात आहेत. बॅटवरती बॉल इझिली येतोय. फ्लॅट सरफेस आहे, पाटा विकेट आहे. अशा परिस्थितीमध्ये खोलवर टप्प्याचे चेंडू, यॉर्कर लाईनची गोलंदाजी जास्त पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून येतोय देखडा दिमागदार चौकार. टॉस जिंकल्यानंतर खरसुंडीच्या कॅप्टननं घेतलेला निर्णय आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेट किपर कोणती मिस्टेक करत नाहीये. पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती होतोय फलंदाज बाद. वाडी आणि काळ भैरव कोपर
दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण इथे येऊन रिपोर्ट करावं. आयोजकांच्या वतीनं ज्या जर्सीज आपल्याला देण्यात येणार आहेत त्या आपण या ठिकाणी कलेक्ट कराव्यात. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल बारसकरनं 11 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती त्याला रनआउट स्वरूपामध्ये एक सांघिक विकेट मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मयुरेश भौडची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानं 8 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाच्या फलंदाजाला प्रशांत सावंतला त्यानं बाद केलं. निखिल सावंत आणि तुषार पाटील हे 2 चांगले बॅटर, चावणे संघाच्या फलंदाजीचा कणा म्हणून ओळखले जाणारे हे 2 फलंदाज आता मैदानामध्ये उभे आहेत. मनीष बारसकर हा देखील एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, विविधता आहे, बऱ्याच प्रकारचे चेंडू या गोलंदाजाकडे आहेत आणि त्याच्या समोर निखिल सावंत आणि त्याच्या सोबतीला तुषार पाटीलची बॅटिंग आता आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळतंय. खरसुंडी संघाला सातत्यानं सहकार्य देणारे प्रणितजी महाडिक यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल पायावरती होता. जोरदार अपील पाहायला मिळाली आणि तुषार पाटीलच्या विकेटसाठी हे अपील होतं. तुषार एक सेट बॅटर आहे. पहिल्याच बॉलवरती सिक्सर मारला होता. एक षटकार आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आत्तापर्यंत 13 धावांचं योगदान तुषारच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि त्याच्या विकेटसाठी हा अट्टहास मैदानामध्ये पाहायला मिळाला. ऐवा कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षक कमाल कॅच, कोणत्याही प्रेक्षकानं कॅच जर टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर अशोक जावारे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. खरं तर हा उजव्या हाताचा गोलंदाज आहे. राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. राईट हँडेड बॅटरसाठी एक अँगल बनवून गोलंदाजी होतीये आणि 2 चांगले चेंडू पाहायला मिळाले. पुढ्यात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खूप उंच गेला, झेल टिपला गेला आणि तिसरा फलंदाज होतोय बाद. हे खरं तर एक चांगला खेळाडू आहे. मैदानाचा राजा म्हणावा लागेल खरसुंडी टीमसाठी. एक पार्लर थ्रो दिला, रनआउट स्वरूपामध्ये एका फलंदाजाला त्यानं बाद केलं आणि आता फार चांगला झेल टिपला. निखिल सावंत बाद झालाय. मोठी विकेट मिळाली आहे खरसुंडी टीमला. फुलटॉस बॉल मिड विकेटमध्ये आलाय. आडवा बॅटनं खेळलाय या फटक्याला. वैभव सावंत बॅटिंगसाठी आलाय आणि आता या 2 फलंदाजांना चांगलं खेळावं लागेल. तुषार पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत चावण्याचे सगळे समर्थक खुश असतील. सूरज कैरेगावचे आमचे जावई आदरणीय पांडुरंगजी घरत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. पांडुरंगजी घरत साहेबांचा. ओके. हा देखील चेंडू उंच गेलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आहे. झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का फलंदाजी करणाऱ्या चावणे संघाला. एकूण धावसंख्या आहे 21 आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये मनीषला मिळाल्यात. भावेश नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 4 बाद 21 अशी स्थिती आहे. अरुणजी पाटील भातांचे सदस्य आहेत आणि आदरणीय अनिलजी काठावले या मान्यवरांचा सन्मान आहे. पाहुण्यांचं स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. सिंगल मिळाली आहे. एक यशस्वी षटक राहिलं मनीष बारसकरचं. केवळ त्यानं 2 धावा खर्च केल्या. एक लेगबाईची धाव आली आहे आणि या सिंगलनं
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबरीनं खरसुंडी संघाला सातत्यानं सहकार्य देणारे अक्षयजी आंबरे यांच्या वतीनं देखील शुभेच्छा आल्यात. 3 ओव्हरनंतर 22 धावा आणि 4 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. वैभव सावंत मैदानामध्ये आहे, भावेश ठाकूर मैदानामध्ये. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे हे 2 बॅटर आहेत, त्यांना चांगलं खेळावं लागेल. कुणाल बारसकरनं 11 धावा खर्च केल्या, मयुरेश भाऊडनं 8 धावा खर्च केल्या आणि मनीष बारसकरनं केवळ 2 धावांचं आत्तापर्यंतचं सगळ्यात यशस्वी षटक हाताळलं. स्वतः आयुष साळवीच्या हातामध्ये 4थं षटक देण्यात आलंय. एकूण 22 धावा झाल्यात. आयुष साळवीच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 4थं षटक आहे. या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं हा मोमेंटम जो खरसुंडी संघाकडे शिफ्ट झालाय ना, तो थोडासा आपल्याला चावण्या टीमकडे पाहायला मिळेल. आयुष एक चांगला गोलंदाज आहे, ओव्हर द विकेटनं मारा करणार. आणि समोर भावेश खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग फार चांगली राहिली आज गोलंदाजी करणाऱ्या खरसुंडी संघाची. प्रतीक चव्हाण यष्ट्यांच्या पाठीमागे फार चांगली कामगिरी करताना संपूर्ण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 22 धावांवरती धावफलक स्थिरावलंय. धावांना पूर्णपणे लगाम लावला जातोय. यावेळेला पंच पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी दाखवणारा फटका, षटकार. मागचा फटका रिप्लेमध्ये पुन्हा पुन्हा पाहावा. टायमिंग आणि टेक्निक किती प्रॉपर होती यांचा बेमिसाल असा संगम आपल्याला पाहायला मिळाला. फक्त पंच केलं. लेदर क्रिकेटमध्ये विराट कोहली ज्या पद्धतीनं कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर्सला षटकार मारतो ना, त्या पद्धतीनं फक्त पंच केलेला षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल अगदी वेगवान होता, शरीराचा वेध घेणारा. आणि या चेंडूवरती केवळ मिळते ती एकच धाव. 29 धावा झालेल्या आहेत. आणि बॅटिंग टीमकडून बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, चेक केलं जाईल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम ही स्पर्धा कव्हर करते. तेजसजी भोईर माणेरे, ठाणे जिल्ह्यातील माणेरे गावचे सुपुत्र तेजसजी भोईर या चॅनलचे प्रोप्रायटर आहेत. आणि आज सुजल भोईर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबरीनं सचिन, समीर आणि सौरभ या टीममध्ये आज समाविष्ट झालेत. नो बॉलचा इशारा आहे, म्हणजे हा फुलटॉस होता, अगदी शरीरावरती वेगवान. नो बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांकडून. आणि एक्स्ट्रा चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. म्हणजे या पुढील चेंडू हा मोठा फटका खेळण्यासाठी बॅटरला दिलेलं इन्व्हिटेशन असेल, निमंत्रण असेल. आणि बघायचं आहे की भावेश हे निमंत्रण स्वीकारतोय का, वैभव हे निमंत्रण स्वीकारतोय का. धावसंख्या झाली आहे 33. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बॉलला उडवलंय. कव्हर्समध्ये फिल्डर आहे, झेल टिपला जातोय परंतु फ्रीट आहे, म्हणजे ही विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. एका धावेच्या मदतीने 31 धावा. आयुष साळवी चांगली बॉलिंग करतोय, एक युवा गोलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये शेवटच्या षटकामध्ये या गोलंदाजाला खरसुंडी संघाकडून राखून ठेवलं जातं आणि 4थ्या ओव्हरमध्ये त्याची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आलाय, परंतु षटकारानंतर कमबॅक कसं करायचं फार चांगल्या पद्धतीने दाखवतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला एक चोरटी धाव कंप्लीट केली आहे. आणि या खेळाची फार गरज आहे, नितांत गरज आहे चावणे टीमसाठी, कारण धावा रोखल्या गेल्या होत्या, धावांचा ओघ थांबला होता. आणि तदनंतर मात्र 5व्या विकेटसाठी वैभव सावंत आणि भावेश ठाकूर यांची चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. आयुष साळवीच्या विरोधात चांगला खेळ करताना 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस, स्वीप केलाय, प्रॉपर स्वीपचा फटका पाहायला मिळाला. बॉल गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
येतोय षटकार. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतोय. लोअर फुलटॉस बॉल थोडासा वाकून मारलेला स्वीपचा फटका. 38 धावा या षटकारानं. आणि चांगली बॅटिंग वैभव सावंत आणि भावेश ठाकूर हे चांगला खेळ मैदानामध्ये करतायत. संघ अडचणीमध्ये होता, संघाला सावरण्याचं काम करतायत. फटका फसलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु थ्रो व्यवस्थित आला नाहीये. थोडासा लांब थ्रो आला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चावणे संघाची धावसंख्या झाली आहे ती 40. 3 ओव्हरनंतर 22 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 40 धावा आल्यात, म्हणजे 18 धावांचं हे आयुष साळवीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तळेगाववाडी टीमचा कॅप्टन आणि काळभैरव कोपर टीमचा कॅप्टन दोघांना कॉल आहे की इथे येऊन थांबावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. 10च्या ॲव्हरेजनं आता धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. मनीष बारसकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. स्वतःचं हे दुसरं षटक आहे, संघाचं 5वं षटक आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये मनीष बॉलिंगला आला होता. त्यानं 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वाच्या फलंदाजांना त्या षटकामध्ये बाद केलं होतं आणि स्लॉग ओव्हरमध्ये तो गोलंदाजीला आलाय. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न भावेश ठाकूरचा. एक्स्ट्रा कव्हरला फंबल पाहायला मिळालं. अगदी हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली ती 42. फार चांगला खेळ. 5व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होते आणि मनीष बारसकर एक कसलेला मुरलेला गोलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन, कमी गतीनं टाकलेला बॉल. मनीषला माहिती आहे बॅटर सेट झालेत, चेंडूवरती नजर आता या फलंदाजांची बसली. अशा परिस्थितीमध्ये कमी गतीनं चेंडू त्यानं डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती मिळाली ती केवळ एकच धाव. 43 धावा धावफलकावरती. भावेश सावंत एक षटकार, वैभव सावंत एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि क्लीन बोल्ड केलं, त्रिफळा उद्ध्वस्त केला. आपल्या भात्यामधील आणखीन एक अस्त्राचा वापर करत असताना वैयक्तिक 3रा आणि सांघिक 5वा बळी मैदानामध्ये गारत. चांगली गोलंदाजी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतोय. या मॅचमधलं सगळं सूत्र जे आहे ना ते मनीषनं फिरवलंय, कारण 9 बॉलमध्ये 3 विकेट या गोलंदाजानं घेतल्यात आणि 4 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. अजय पवार बॅटिंगला आलाय. अजयच्या पुढ्यात टाकलेला बॉल अजयनं लॉप केलाय, परंतु फिल्डिंग फार चांगली होतीये. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. आणखीन एक फलंदाज होतो आहे धावबाद. फलंदाजी करणाऱ्या चावणे संघाला आणि आता फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानामध्ये असेल जो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असेल. भावेश स्ट्राईकवरती आहे आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली 44. एकाच षटकार एकाच चौकार आला तर 50च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न असेल चावणे टीमचा आणि जर 2 चांगले चेंडू मनीष बारसकरचे पाहायला मिळाले तर मात्र 50च्या आतमध्ये रोखलं जाणार. मनीष बारसकर चांगली बॉलिंग करतोय, एक यशस्वी गोलंदाज आहे. या खेळाडूनं सगळ्या पूर्णपणे डॉमिनेट केलं चावणे टीमला या मॅचमध्ये. आज हेलिकॉप्टर बघायचे लँड कुठे होतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये रनिंग कॅच, कॅच ऑफ द मॅच आणि फलंदाज भावेश बाद.
घेतलीत या गोलंदाजानं. हायफाय कंप्लीट करणार का? चांगला फटका, ताकदीचा वापर, समोर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होतोय धावपात, आणखीन एक फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय आणि पहिलं सत्र संपलंय. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर खरसुंडी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना चावणे टीमचा स्कोर झालाय 45 आणि दुसऱ्या सत्रामध्ये 46 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलंय. टॉस. सूरज, पुढची मॅच. तळेगाववाडी आणि काळभैरव कोपर दोन्ही टीमच्या कर्णधारांना लास्ट कॉल आहे. कोपरचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तळेगाव पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. मी अनिलजी काटावले, ग्रामपंचायत सदस्य भाताण यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय अमितजी काठावले, अनिलजी काठावले यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. अरुणजी पाटील, आज सगळी भातांची मंडळी, त्यानंतर आमचे अभिषेक ठाकूर हेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिलजी काठावले यांचा सन्मान अविनाशदादा पाटील जे आमचे माजी सरपंच आहेत. SDP ट्रॉफीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तिसरी मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. चावणे एका बाजूला खरसुंडी. पहिली मॅच वयाळ आणि वानिवली. दुसरी मॅच टफ झाली होती. टेंबरी आणि बारवई, त्याच्यामध्ये एकाच चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. निखिल पाटीलने जबरदस्त फलंदाजी केली पण शेवटला जिंकला तो बारवई. अरुणजी पाटील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुणजी पाटील यांचा सन्मान येथे करण्यात येईल. भातांचे आमचे पाहुणे. अनिलदादा काठावले, अरुणजी पाटील आणि अभिषेक ठाकूर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. टॉस करण्यासाठी आपण दोन्ही संघ या ठिकाणी कोपर आणि तळेगाव. समीर मालकर, वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष समीरदादा मालकर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. कोपर आणि एका बाजूला तळेगाव. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चौथी मॅच आहे. टॉस. डबल 961 आणि एका बाजूला SDP असा टॉस. समीर दादा मालकर आमचे वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष. SDP मागितला, SDP आले. कोपरा टीमचे कॅप्टन, काय निर्णय असेल? पेंडिंग असेल, प्लेयर येतात. प्लेयर येतात, पेंडिंग आहे. इथे SDP ट्रॉफीचं आयोजन कशा पद्धतीने वाटतंय? आयोजन तर खूप छान वाटते, लाईट पण खूप छान आहेत आणि ट्रॉफ्या 2 बाईक आहेत. बाईक मिळवण्याचं स्वप्न आहे का? स्वप्न तर आहे आमच्या प्लेयरचं. ट्रॉफी पण खूप छान आहेत. बेस्ट ऑफ लक. लगेच निर्णय तुमचा कळवा. तळेगाव संघाचे कॅप्टन गणेश आहेत. गणेश, जर त्यांनी समजा फिल्डिंग घेतली तर किती धावांपर्यंत पोहोचायचं तुमचं लक्ष असेल? नक्की 60-65 करण्याचा प्रयत्न करू. 60-65 कारण या अगोदर 76 पण इथे बघितलेले आहेत या खेळपट्टीवर. आणि SDP ट्रॉफीचं हे 3रं वर्ष आहे. तर आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. बोलावं तेवढं कमी आहे. बोलावं तेवढं कमी आहे. गणेश, बेस्ट ऑफ लक. दोन्ही समीरदादा मालकर यांचं स्वागत इथे करण्यात येईल. समीरदादा मालकर यांचं स्वागत. समीरदादा मालकर, तळवली समीरदादा मालकर यांचं स्वागत. त्यानंतर रुपेश मालकर, संदीप मालकर आणि संजय मालकर सगळे या. चौघांचं स्वागत इथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे सुनीलजी गडगे, वडगावची सगळी टीम नंतर येईल. सुनीलजी गडगे, चंद्रकांत कातकरी माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत. संतोषजी गडगे वडगाव. हॅलो. हरीश साळुंके असतील, प्रदीप चोरगे, रोहिदास दळवी. हा, संजय मालकर तळवलीच्या वतीने स्वागताचा स्वीकार करतायत. आणि सगळ्यांचं एकदम. या ठिकाणी एक पारितोषिक आहे. खरसुंडी टीमच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार लगावला तर आदरणीय गणेशजी पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज. चला, वडगाव सुनीलजी गडगे, संतोष गडगे, रोहिदास दळवी या.
रोहिदास गडगे आणि भरत जांभूळकर वडगावचे सगळे या षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक खरसुंडी संघासाठी अविनाश पाटील जे जावई आहेत त्यांच्या वतीने लावण्यात आलेले. जाऊया मॅचकडे. वडगावच्या सगळ्यांचं स्वागत. चंद्रकांत कातकरी आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत, त्यांना विनंती आहे त्यांचं स्वागत करण्यात येईल. वाशिवलीचे आमचे हरी साळुंके आणि प्रदीपजी चोरगे वाशिवली या मान्यवरांचा सन्मान. कैरेगावचे उद्योजक जीजी पाटील गणेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. कैरेगावचे उद्योजक आदरणीय गणेशदादा पाटील अर्थातच जिजीभाई यांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जिजीभाई यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीने रोशन रमेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जे जावई आहेत खरसुंडीचे अविनाशदादा पाटील ते सुद्धा जावई आहेत आणि त्यांनी सुद्धा पारितोषिक या ठिकाणी लावलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. सी गटातील हा पहिला सामना जय हनुमान सावणे आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11 खरसुंडी. पहिलं सत्र संपलं. धावसंख्या उभारले 45. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46चा पाठलाग करायचा आहे वेदांत 11 खरसुंडी टीमला. वेदांत दरवर्षी हे नाव ज्या ज्या वेळेला खरसुंडी संघ खेळत असतो त्या त्या वेळेला आपण ऐकत आलोय. खरं तर पद्माकर पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र आहेत वेदांत, त्याच्या नावानं हा संघ मैदानावरती उतरलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. वेगवान भन्नाट वेग निखिल सावंतला आपण गोलंदाजी मार्कवरती बघतो. मॅच मयूर चांगली होईल कारण चावणे संघ म्हटला की गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र राहिलंय. गोलंदाजीच्या कारणास्तव या टीमला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. आणि आपण बघतोय जरी धावा कमी झाल्या असल्या तरी समीर पाटील सारखा एक चाणाक्ष कर्णधार या टीमकडे दिसून येतोय. निखिल सावंतकडे चांगली गुणवत्ता आहे. भावेश ठाकूर सारखा एक चांगला गोलंदाज या स्क्वॉडमध्ये दिसून येतोय. विलास ठाकूर असेल त्याचा विचार करता मॅच चांगली होईल. सरळ बॅटने खेचला. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, पोहोचतील का? पण त्यांना भेदून चेंडू सीमा पार निघतोय. फलंदाज मनीष बारसकर सुरुवातीपासून बरसतोय आणि त्यानं ठोकलाय. अजून एक चौकार. गोरगरिबांचा दाता, समाजासाठी नेहमीच झटणारं एक दिलदार दातृत्व आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब. आणि इथे मात्र हा फटाका फोडतोय मनीष बारसकर 6 धावसंख्येचा. बरोबरीने पहिल्या षटकातच हा सामना खुला करतोय तो मनीष बारसकर हा फलंदाज वेदांत 11 खरसुंडी टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46चा पाठलाग करताना धावसंख्या होते धावफलकावरती बिनबाद 20. शेवटचे आता 24 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 26 या धावसंख्येची. पर षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज जिजीभाई अर्थातच गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि रोशन रमेश पाटील यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. काउंटिंग नंतर होईल मॅच संपल्यानंतर. आणि जितके षटकार येतील त्या षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येकी रोशनदादा आणि जिजीभाई यांच्या माध्यमातून. भावेश ठाकूर गोलंदाजीला आलाय. सिली मिडानमध्ये चेंडूने वाटचाल केले. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करतील तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि एका धावेच्या बरोबरीने मयुरेश भौड आपल्या धावसंख्येचा अकाउंट खुलं करतोय.
समजदारीचं क्रिकेट त्यानं दाखवलंय. चांगला चेंडू होता, सन्मान दिला, सन्मानपूर्वक एक धाव प्राप्त केली आणि त्यानं ओळखलं एका बाजूनं मनीष बारसकर चांगली कामगिरी करतोय. वेगवान स्ट्रोक आहे, सरळ बॅटनं खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत, तितकी चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी थेट गोलंदाजाच्या दिशेने होते. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22. या दरम्यान जिजीबाई यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आपण SDP ट्रॉफी 2026च्या माध्यमातून या ठिकाणी करूयात. त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे. आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज संपूर्ण स्पर्धेत आहे आणि हा झेल घेतलाय, षटकार येतोय खरसुंडी टीमसाठी. थ्रूची नितांत गरज होती, कारण धावा वाचवायचे आहेत जय हनुमान सावने टीमला आणि हा पहिला धक्का 46चा पाठलाग करताना 28 या धावसंख्येवरती. राष्ट्रवादीचं घड्याळ खरं तर विकासाचा साधत मेल, त्याचबरोबरीला घड्याळाची अचूक वेल. ऑन साईडला फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटिंगसाठी प्रेम या फलंदाजाला आपण बघू शकाल. खेळपट्टीवरती हा चेंडू रेंगाळत बसला, निर्धाव चेंडू येतोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील, कारण धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर जर आपण पाहिलं ना तर चेंडू जास्त आहेत धावांपेक्षा. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत, 19 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावसंख्येची गरज. 19 चेंडू 18 धावसंख्येची गरज. SDP ट्रॉफी 2026 समोरच्या दिशेनं ताकदीचे फटके लगावले जातात. अगदी गोड आवाज फटक्यांमधून येतोय, चांगला संपर्क होतोय फलंदाजांकडून. एक धाव या चेंडूवरती मिळणार आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं निखिल सावंतनं, त्यानं 20 धावा खर्च केल्या. या षटकात भावेश ठाकूरनं 9 धावा खर्च केल्या. आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज राहिली आहे वेदांत 11 खरसुंडी टीमला 17 या धावसंख्येची. आयवा झेलसाठी आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष सागर जावरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज संपूर्ण स्पर्धेत लावण्यात आलेला आहे आणि या मॅचमध्ये एक झेल टिपलाय. ही मॅच जशी संपन्न होईल ना ते पारितोषिक आपण त्याला प्रदान करणार आहोत. जादुई गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल ती गोलंदाज विलास ठाकूरला. जोरदार अपील केली जाते. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं आता सगळेजण एकत्र आलेत. विचार विनिमय या ठिकाणी केला जातोय. मेन अंपायर नरेश म्हात्रे सर, स्क्वेअर लेग पंच निशांत माळी सर आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. आवाज तर आपण ऐकला होता, पण नेमका कसला होता? पायावरती आदललाय, शरीरावरती आदललाय, जर्सीला ब्रश होऊन गेलाय, ट्रॅकला ब्रश होऊन गेलाय, की या विपरीत बॅटची कडा घेऊन गेलाय? आणि हाच विचार विनिमय, हाच सल्ला मसलत दोनही पंचांनी केला आणि स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं की बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि दुसरा धक्का प्रेमच्या रूपात वेदांत 11 खरसुंडी टीमला. धावफलक स्थिरावेल 29 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 17 चेंडू बाकी आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे. ज्या वेळेला चावणे टीमची परिस्थिती अशी असते ना, ज्या वेळेला चावणे संघ संकटात असतो ना, त्या वेळेला विलास ठाकूर नेहमीच खरं तर या संघासाठी धावून येणारा गोलंदाज आपण पाहिलाय. सुरुवातीचे पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केले. जादुई गोलंदाजी करावीच लागेल. 17 मध्ये 17. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लगातारची दुसरी विकेट प्राप्त करतोय. मॅच मध्ये ट्विस्ट,
मॅच संपलेली नाहीये. धावा रोखण्याचं एकमेव तंत्र विकेट मिळवणं गरजेचं आणि ते प्राप्त करतोय गोलंदाज विलास ठाकूर. एक सामने या मोसमात याच सावने संघानं बॉल टू रन असताना जिंकलेत गोलंदाजीच्या जोरावरती. भलेही पहिल्या षटकात निखिल सावंत 20 धावा खाल्ल्या असतील, खर्च केले असतील, महागडं षटक राहिलं, पण या संघाला ठाऊक आहे कमबॅक कसं करायचं. गोलंदाजी स्पेशालिस्ट जय हनुमान सावने ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज विलास ठाकूर. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. आता टीम स्पिरिट दाखवावं लागेल. जोश, एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावी लागेल, जेणेकरून हा सामना आपल्या टीमसाठी बनवता येईल. सांघिक खेळाचं प्रदर्शन म्हणून क्रिकेट हा खेळ खेळला जातो आणि तसं जर का प्रदर्शन राहिलं, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, गोलंदाजांना साथ मिळाली, तर या धावाही शेवटपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळतील. 15 चेंडू 16चं समीकरण गॅपमध्ये कव्हर आणि पॉईंटमधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक फंबल झाले त्या ठिकाणी आणि त्या कारणास्तव येतोय हा डीप बॅकवर्ड पॉईंट सीमापार. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 34 धावा लागतायत त्या धावफलकावरती. शेवटचे आता 14 चेंडू 12 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटकाराला पारितोषिके तर लावण्यात आलेलीच आहेत, पण सामना जर का चांगला व्हायचा असेल ना, तर विकेट्स, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू येणं फार गरजेचं आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. हाफ ट्रॅकर मनीष बारसकरची ही ताकद, अफाट ताकद या फटक्यामध्ये पाहिली. त्यानं ठोकला पॅरेलाल मिड विकेट आणि वायडिशच्या मधून एक दर्जेदार षटकार. राम नामाची ताकद सगळ्यांनीच पाहिली. खरं तर आपण बघतो या षटकारानं हा सामना आता खुला झालाय. जवळजवळ विजयाच्या समीप आता पोहोचलाय वेदांत 11 खरसुंडी संघ. शेवटचे आता 13 चेंडू बाकी आहेत, 6 धावसंख्येची गरज. ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला स्टॉप करणार, उचलणार, फेकणार. बॅकिंग नव्हता आणि त्याचा फायदा झाला की एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 42. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46चा पाठलाग करताना 3 बाद 42 अशी स्थिती वेदांत 11 खरसुंडी संघाची. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज राहिली आहे ती 4 या धावसंख्येची. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गॅपमध्ये विजयी चौकार येईल का? क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू पोहोचलाय विजयी चौकारासाठी आणि या चौकाराच्या बरोबरीने हा सामना जिंकलाय वेदांत 11 खरसुंडी संघानं. हार्दिक असं अभिनंदन, मनापासून आभार जय हनुमान सावने. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आयवा कॅच 2 या मॅचमध्ये घेण्यात आलेले आहेत. दोघांनाही मी विनंती करतोय की आपण यायचं आपलं पारितोषिक घेऊन जावं. आणि मॅन ऑफ द मॅच असेल 10 चेंडू फेस केले, 33 धावांचे एक मॅरेथॉन इनिंग, विजयाला गवसणी घालणारी खेळी साकारली. मनीष बारसकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आता षटकार काउंट केले जातील. मनीष बारसकरचे 3 षटकार, मनीष बारसकरचे 3 षटकार,
त्याला एकंदरीत अ, 3,000 रुपये असतील रोशनदादा आणि जी, जीजीबाई जी. यांच्याकडून. अंकित आपले जी पाटील आमचे गणेश मामा पाटील गणेश पाटील यांच्याकडनं षटकारांसाठी पारितोषिक लावण्यात आली होती. या ठिकाणी आमचे माजी उपसरपंच संदेश जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. संदेशजी जाधव माजी उपसरपंच वासांबे संदेश जाधव यांना विनंती करतोय. बरेचसे मान्यवर इथे व्यासपीठावर आपण पाहतोय. भाताण तिकडे खरसुंडी. कोपर टीम चला लगेच मैदानावरती आपण उतरायचंय, वेळेचं बंधन असेल. मॅन ऑफ द मॅच मनीष बारसकर 4 षटकारांचा समावेश, 33 धावांची इनिंग त्यानं साकारले आणि मयुरेश भौडने 1 षटकार लगावलाय. मॅन ऑफ द मॅच मनीष बारसकर 33 धावांची खेळी, धुवाधार खेळी. 45 धावा केल्या होत्या चावणे संघानं आणि 33 धावांची खेळी करत 4 षटकार मारले मनीष बारसकर. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी रोशनदादा पाटील यांचं मला वाटतं गुगल पे झालेले आहेत ऑनलाईन. चला कोपर मयुरेशला 500 द्यायचे आहेत रोशनदादा. मनीष बारसकर आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय. खेळाडू कक्ष खाली करायचे. विश्वनाथजी पाटील साहेबांनी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी. विश्वनाथजी पाटील मनीष बारसकर ठरलाय खरसुंडी संघाचा मॅन ऑफ द मॅच. 33 धावांची बहारदार खेळी, 4 षटकार त्याच्यामध्ये त्यांनी मारलेले आहेत. छत्रपती महाराजांचा पुतळा, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, गॉगल आणि आमचे गणेशजी पाटील यांच्याकडनं 4 षटकारांसाठी त्यांनी 500 रुपयांची जी पारितोषिक लावली होती. जी पाटील आमचे गणेशजी पाटील सगळ्या आवडीने त्यांना मामा पण म्हणतात. त्यांच्या हस्ते 2,000 रुपये मनीष बारसकरसाठी आणि माझी मयुरेशसाठी 500 असतील. मयुरेशसाठी 500 आहेत. खरं तर खरसुंडी म्हटलं तर आमचे अविनाश दादा पाटील यांच्या सासूरवाडीचा संघ आहे आणि भरपूर पारितोषिकं त्या संघासाठी लावली गेलेली आहेत. पण खेळ पण चांगला केला. मनीष बारसकर ठरला मॅन ऑफ द मॅच आणि आमचे विश्वनाथ दादा पाटील यांच्या हस्ते कॅप, त्यानंतर ट्रॉफी, सन्मान चिन्ह इथे आणि गॉगल दिला जातं. शूज काढा, शूज मामा हा शूज काढा फक्त. छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी आपण पाहतोय. छत्रपतींच्या पुतळ्याला आपण जरी घरामध्ये बघितलं, फोटोला जरी बघितलं तर त्यांचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि स्फूर्ती आपल्याला देऊन जातात. आणि ती मूर्ती या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मनीष बारसकर. मनीष बारसकर हँडसम पण आहेत आणि गॉगल पण त्यांना आज मस्त दिसतोय. मनीष कसं वाटलं SDB ट्रॉफीमध्ये खेळताना? आयोजन तर खूपच चांगले आहेत आणि इथं आम्हाला खेळायला आनंद वाटतो. कित्येक मैदानावर तुम्ही खेळत असाल, खालापूर, पनवेल, पेणमध्ये, पण इथे जो SDB ट्रॉफीमध्ये जे आयोजन आहे ते कसं वाटतंय? आयोजन खूपच चांगलं असतो. आम्ही गेल्या टायमाला पण इथे सेकंड राऊंडला हरलेलो आणि यांचा गेल्या टायमापेक्षा तर या वर्षी आयोजन खूपच चांगलं आहे. जशी जशी वर्ष सरत चालले तसं आयोजन सुंदर होत चाललंय. रामजी जगताप यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. धन्यवाद मनीष बारसकर, बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. धन्यवाद विश्वनाथजी पाटील साहेब. जी कॅप मॅन ऑफ द मॅच म्हणून तुम्हाला देण्यात आलेली आहे, SDPची कॅप, पुढच्या मॅचमध्ये खेळताना तुम्हाला ती परिधान करायचीच आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रामजी जगताप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रामजी जगताप यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. रामजी जगताप आणि त्यांच्या समवेत असलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. रामजी जगताप साहेबांचं स्वागत आणि संतोषजी भौड या पाहुण्यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. मैदानामध्ये आपण बघणार आहोत कोपर आणि एका बाजूला तळेगाव असे 2 संघ असतील. राष्ट्रवादीचे युवा नेते रामजी जगताप यांचा सन्मान आणि आमचे भौड साहेब या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येतोय. कित्येक पाहुणे, आज पहिली रात्र आहे, डे नाईटची ही स्पर्धा आहे. आजच मला तर वाटतं